मी आज आम्ही घरातून निघताना आम्हाला असं वाटलं नव्हतं की आमच्यासाठी आमच्यासारखेच भरपूर जनता इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी येते. म्हणून आम्हाला वाटलं होतं नवीन मंदिर आहे त्याच्यामुळं इथं कोण येत नसेल, पण आम्ही साधारण एक व्हिडिओ बनता आणि महाराजांच्या दर्शनासाठी इथं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी इथं आलो. भिवंडीच्या हिऱ्यामध्ये नवीन मंदिर झालं स्थापना. आज इथं आम्हाला आल्यावर असं वाटलं की खरंच महाराजांचे अजून प्रेम करणारी लोक भरपूर काही. असं वाटतं की महाराज गेलेत पण त्यांची प्रेरणा अजून पाठिंबा बाकी आहे. तर आम्हाला आज इथं आल्यानंतर आज पूर्ण गावकरी नवी मुंबईचे भेटले. त्यांचे एक दोन शब्द आपण ऐकून घेऊ आणि आज इथे जे महाराज आहेत त्यांचे साक्षात आपण त्यांच्याजवळ भेट घेणार आहेत की आम्हाला पण लाभ वाटतोय की महाराजांचे जो भक्त आहेत ते आम्हाला वाटलं आमची पण आज आम्ही त्यांचे भक्ती व्हावं म्हणून आज ही सगळी जेवढी जनता आहेत दोन शब्द बोलणार आहेत. तुम्ही पण ऐकून घ्या. मामा बोला. सर्व शिवभक्तांना प्रथमतः मी वंदन करतो. आज आपलं सर्वांचं भाग्य असं का आपल्याला खरोखरच शिवभूमीमध्ये इथे येण्याचं आपल्याला एक भाग्य लाभलेलं आहे. जरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरीमध्ये जन्मभूमीच्या आम्ही असलेले रहिवासी जरी असलो, पण प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये छत्रपतीचं मंदिर होणं ही फार छत्रपतींच्या कार्याची पावती म्हणावं लागेल. आज जर आपण पाहिलं का ह्या महाराष्ट्रामध्ये जर छत्रपती जर नसते, छत्रपती जर जन्माला आले नसते पूर्वीच्या काळामध्ये, आज 395 वर्ष झाल्या या गोष्टीला, तर आज आपण मी गव्हाणे, मी कदम, मी द्वारका प्रसाद ही नावंसुद्धा बघायला मिळाली नसते. आज आपण वेगळ्या नावाने संबोधित झालो असतो. परंतु एक आपली अस्मिता, एक हिंदू धर्माची ज्योत वाढवण्यासाठी शिवाजी महाराजांनी जो त्याग केलेला आहे ते त्यागाचं प्रतीक ह्या ट्रस्टीने जे इथं उभारलेलं आहे, खरोखरच मुंबईकरांनी याचा नक्कीच लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्या मित्रपरिवाराला याचा जास्तीत जास्त लोकांना सांगून या तीर्थाची जास्तीत जास्त जाहिरात व्हावी. छत्रपतीच्या चरणी माझं छोटंसं वंदन. जसं आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विश्वरत्न, हे एक रयतेचे राजे होते. आज जे महाराष्ट्र शासन नवीन योजना राबवतं महिलांसाठी, बालकांसाठी, अनाथासाठी, ह्या योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी 450 वर्षापूर्वी राबवल्या आणि ह्याच मार्गदर्शन घेऊन आज आपण वाटचाल करत आहोत. शत्रू, छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे. शत्रू एखाद्या राजाची स्तुती करतो हे खरोखर खूप मोठं प्राक्तन आहे. ज्यावेळी औरंगजेबाच्या दरबारामध्ये एक इतिहासकार होता, तो शिवाजी महाराजांचे शत्रू होते, परंतु त्याच शत्रूंनी त्यांच्या ग्रंथामध्ये असं लिहून ठेवलंय की ज्यावेळी आपलं सैन्य दौऱ्यासाठी जात असेल, लढाईसाठी जात असेल, त्यावेळी कोणत्याही मशिदीला हात लावायचा नाही, त्याचं संरक्षण करायचं. त्याचबरोबर मोहिमेवर असताना जर समजा कुराण मिळालं तर ते पवित्र तसं राखून आपल्या सहकार्याला सन्मानाने परत करायचं आणि कोणत्याही स्त्रीला आणि कोणत्याही बालकाला, मुलींना आपलं बंदी बनवायचं नाही. हे त्यांच्या शत्रूंनी लिहून ठेवलंय. हेच आमच्या राजाचं श्रेष्ठत्व आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर ह्याने जे राज्य केलं, फक्त किल्ले वाढवले नाहीत, फक्त विस्तार केला नाही, तर बालकांचं आणि महिलांची स्थिती, दर्जा आणि प्रतिमा जी उजळ केलेली आहे महाराष्ट्रामध्ये, फक्त ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. रयतेचं राज्य करत असताना अनेक दुष्काळ, 1630 साली एवढा मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी हे छत्रपती शिवाजी महाराज 2 वर्षाचे होते आणि त्या काळामध्ये बालकांना विकायची पाळी आली होती. परंतु त्याचा दाखला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी धान्याची कोठार काढली, अनाथासाठी स्कॉलरशिप तयार केली. ज्या मावळे लोक धाराती पडत असतील त्या स्त्रियांना त्यांनी वतनदार बनवलं आणि त्यांचं संरक्षण केलं. भरपूर बोलता येण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणं नाही आणि ते आहेत म्हणून आपण अभिमानाने जगतो, अभिमानाने राहतो. हेच आमचं
सुदैव आहे एवढं बोलून मी संपवतो. जय हिंद, जय. जय